कार्यक्रमात जेवण केल्याशिवाय कार्यक्रमाला गेल्यासारखं वाटतच नाही अजिबात. तर आम्ही आज चाललोय विट्याला, कारण की वहिनींच्या घरी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आहे त्यासाठी. पाऊस भरपूर पडल्यामुळे शॉर्टकट जो रस्ता आहे तिथं लय चिखल झालाय, म्हणून आम्ही चांगल्या रस्त्याने येऊन स्टँडला पोहोचलो. स्टँडवर आलं की 5 मिनिटात आम्हाला गाडी मिळाली आणि गाडीमध्ये जागा पण मिळाली बसायला. सकाळची वेळ होती त्यामुळे ट्रॅफिक काय लागलं नाही. आम्ही लगेच 15 मिनिटात कराडला येऊन पोहोचलो. आता हे कराडचं स्टँड आहे आणि कराडमध्ये पण आम्हाला लगेच गाडी मिळाली. मी कॉलेजला असताना कराड स्टँडवर वडापाव लय वेळा खाल्लाय. तुम्ही खाल्लाय का मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता आम्ही घरी पोहोचले. आईला सांगितलेलं मी उपमा करायला घरी, तर आईनं उपमा केलाय, तो नाश्ता करायला घेतलाय आम्ही. आता मी घरात नेताना सगळं माझं आवरून आलेली, कारण की येऊन आवरायचं म्हटल्यावर लय वेळ होतोय. तर आता नाश्ता केला आणि आम्ही सगळेजण निघालोय आता कार्यालयामध्ये. आम्ही कार्यालयामध्ये येऊन पोहोचलो त्यावेळी डोहाळ जेवणाची तयारी चालू होती आणि थोड्याच वेळात कार्यक्रम पार पडला. नंतर मी आणि दीदीनं ओटी भरली आणि जेवायला आम्ही आलो. पहिल्या पंक्तीला जेवायला चान्स मारला आम्ही. जेवणात पनीरची भाजी, चपाती, रसमलाई, पालक पुरी होती, कटलेट होतं, आमटी होती, भात होता आणि तळण पण होतं. तर आता आम्ही सगळे जेवायला लागलो इथं आणि सगळ्यात म्हणजे जेवण चवीला अप्रतिम होतं. आता या थाळीमध्ये रसमलाईचे 2 वाटे आहेत, तर अभिनेसाठी 1 वाटी आणि माझ्यासाठी 1 वाटी. तर तुम्हाला ही थाळी दाखवते मी कशी वाटते, मला कमेंट करून नक्कीच सांगा.